नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. पवनी तालुक्यातील शांतिवन बुद्ध विहार चिचाळ येथे 12व्या वर्धापन दिनाचं 27 आणि 28 फेब्रुवारी 2026 असे 2 दिवसीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना भंडारा जिल्हा पतसंस्था संघाचे अध्यक्ष डॉक्टर बाळकृष्ण सार्वे म्हणाले की शांतिवन बुद्ध विहार समतेचे संदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सम्राट अशोक, तथागत गौतम बुद्ध, शिवली, बोधी, अशोक स्तंभ आणि निसर्गरम्य वातावरण पाहून बोलक्या भिंती असून समतेचा संदेश या विहारातून दिला जात आहे. हे विहार पाहून प्रथमच मी भारावून गेल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. कार्यक्रमाचं उद्घाटक सदानंद इल्मे, मुख्य संयोजक संविधान संघर्ष समिती यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीप्रमाणे या बुद्ध विहारातून समतेचा संदेश खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोहोचतो आहे असं मत व्यक्त केलंय. यावेळी माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, रोशन जांभूळकर, अध्यक्ष संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा जिल्हा मिलिंद गोंडाने यांनी आपले विचार व्यक्त केले. सर्वप्रथम सर्व पाहुण्यांचे उपस्थित महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. वासेळा येथील महिलांनी लेझिम नृत्य सादर करून पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं. मिलिंद गोंडाने यांनी शांतिवन विहाराकरता थंड पाण्याचे आरो मशीन देण्यात आले. त्याचप्रमाणे चिचाळ परिसरातील मेरिटमध्ये येणाऱ्या प्रथम विद्यार्थ्याला 10,000 रुपयांची मदत करण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने शांतिवन बुद्ध विहाराचे संचालक जीवन बोधी बौद्ध, शांतिवन बुद्ध विहाराचे अध्यक्ष धम्मरक्षित मेश्राम, सदानंद धारगावे, रामराव गाडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचं संचालन पत्रकार संजीव भांबोरे, प्रास्ताविक विनय डोकेसर तर आभार ॲडव्होकेट मुकेश मेश्राम यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अश्विन मेश्राम, प्रणय रामटेके, सुरेश उके, विनोद डोंगरे, प्रशांत बडोले, गंगाधर गजभिये, आशिष मेश्राम, प्रशांत कांबळे, दीपक वालदे, रेखा सुखदेवे, सत्यशीला बौद्ध, लता भांबोरे, प्रणाली मेश्राम, राजकुमार वाहणे आदींनी सहकार्य केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते. विनय बोधी महाथेरे व भिक्खू संघ यांच्या उपस्थित महापवित्रम पाठ करून धम्मदेशना बौद्ध उपासक उपासिका यांना देण्यात आली. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.